आम्हाला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे होते. जास्त नाही, थोडेच प्रश्न विचारायचे होते. ठीक आहे, विचारा. नक्की किती दरोडेखोर होते जंगलामध्ये? तुमच्या डोळ्यासमोर त्यांनी कुणाचा जीव घेतलाय का? आम्ही असं ऐकलं की त्यांनी तुमच्यावर सुद्धा हल्ला केला होता. त्या दरोडेखोरांनी बायकांना देखील त्रास दिलाय का? त्यांनी तुम्हाला काही शारीरिक इजा केली का? तुम्ही त्यांच्या तावडीतून कसे सुटला? त्यातील एक दरोडेखोर गायब आहे असं कळलं. त्याने जर परत तुमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर? तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला काही झालं नाही ना? सावी, सावी, काही झालं नाहीये, सगळं ठीक आहे. ह्या लहान मुलांनी फक्त पार्टी पॉपर फोडलंय, काही झालं नाहीये. धैर्य सर, सावी मॅडम इतक्या का दचकल्या? त्या दरोडेखोरांनी खरंच काय अशी धमकी दिली आहे का? बस झालं. काय प्रश्न विचारताय तुम्ही? पोलिसांनी जे स्टेटमेंट दिलंय त्यात या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली आहेत तुम्हाला. तरी सुद्धा परत परत तेच प्रश्न विचारून काय साध्य करताय तुम्ही? मला माहितीये जे काही घडलंय त्याबद्दल तुम्हाला सगळी माहिती हवी, पण त्यासाठी तेच तेच प्रश्न विचारून तुम्ही आमच्या जखमेवर मीठ चोळताय असं नाही वाटत आहे का तुम्हाला? हे बघा, जे काही घडलंय त्यातनं अजून आमच्यापैकी कुणी बाहेर पडलेलं नाही. प्लीज हे असले प्रश्न परत परत विचारू नका. तुम्ही येऊ शकतात. सावी, यांच्या कुणाच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायची आपल्याला काही गरज नाही. चल. सावी, तू ठीक आहेस ना? धैर्य, ते दरोडेखोर तुम्हाला वाटेल तसं मारत होते हो. सावी, आणि मी काहीच करू शकले नाही. मी नुसते बघत राहिले. मी काहीच केलं नाही हो. सावी, अगं, काय बोलतीयस तू? तू काहीच केलं नाहीस. मग मी असा इथं जिवंत धडधाकट कोणामुळे उभा आहे? तुझ्यामुळेच ना. त्या दिवशी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या रेखाला हाताशी घेऊन मला शोधत कोण आलं? तूच आलीस ना. सावी, अगं, फक्त तुझ्यामुळं ते सगळे हॉस्टेजेस त्यांच्या घरी पोहोचू शकले सुखरूप, फक्त तुझ्यामुळं. अगं, मी तर मरायला टेकलो होतो, पण तू तुझ्या हट्टानं मला जिवंत ठेवलंस. त्या दरोडेखोरांशी लढलीस, मला हॉस्पिटल पर्यंत घेऊन गेलीस, आणि तूच विचारतेस मी काहीच करू शकले नाही म्हणून.
सावी, एकदा बघ स्वतःकडं. मी ज्या सावीला ओळखतो ना ती धाडसी आणि निर्भीड सावी आहे.